गणेशोत्सव 2025 मध्ये आपणा सर्व गणेश भक्तांचं श्री मनोहर शंभू म्हात्रे, श्री विशाल मनोहर म्हात्रे व श्री सुदेश मनोहर म्हात्रे व रवींद्र गुरुनाथ तरे सरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। श्री कृष्णा गोविंदा पथक भादवड टेमगरपाडा भिवंडी। मित्रांनो, 4 वेळा कडक 8 थर लावून भिवंडीत सामूहिक विजेतेपद पटकावणारा गोविंदा पथक म्हणून त्यांचा सन्मान झाला। माऊली दहीहंडी फोडण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला। तसेच खासदार दहीहंडी, शंभूराजे धर्मवीर दहीहंडी, आपला माजी आमदार या दहीहंडींवर त्यांनी यशस्वी 8 थर लावले। म्हणूनच श्रीकृष्ण गोविंदा पथकाचं दोन्ही गावाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन। या वर्षी आपण देशाभिमान जागवणारा आणि भारतीय सैन्याच्या प्रती गर्व वाटावा असा पाकिस्तानवरील प्रतिहल्ला दर्शवणारा ऑपरेशन सिंदूर यावर नजर टाकूया। भारताचा स्वर्ग म्हणून समजला जाणारा जम्मू आणि काश्मीर, जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी भारतीय पर्यटकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली। यामध्ये 26 भारतीय नागरिक आणि 1 नेपाळी नागरिक यांचा समावेश होता। आतंकवाद्यांनी गोळी मारत असताना त्यांना प्रथम धर्म विचारला, पुरुषांचे कपडे काढून त्यांच्यावर गोळीबार केला, त्यांना मुस्लिम प्रार्थना म्हणण्यास सांगितली। ते हिंदू आहेत याची खात्री पटल्यानंतर त्यांच्यावर शस्त्र हल्ला केला व त्यांना जीवे मारले आणि तेही त्यांच्या परिवाराच्या समोर। भारत सरकार व भारतीय सैन्य अजून का बदला घेत नाहीत ही सर्व बाब सर्व माध्यमांमध्ये, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया मध्ये झळकू लागली। केंद्र सरकार आणि भारतीय सैनिक लष्कर दळामध्ये तात्काळ तीव्र अशा सभा झाल्या। जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकियों ने मासूम देशवासियों को जिस बेरहमी से मारा है उससे पूरा देश व्यथित है। कोटि कोटि देशवासी दुखी हैं। ये हमला सिर्फ निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है, देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी। पाकिस्तान जो भाषा समझता है उसी भाषा में पाकिस्तान को समझाने का समय अब आ गया है। 6 मे 2025 रोजी भारतीय लष्कर दलानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं। भारतीय वायुदलाच्या राफेल विमानांचा वापर केला गेला। स्वदेशी आत्मघातकी ड्रोनचा वापर करून पाकिस्तानच्या प्रशासनातील मुजफ्फराबाद आणि कोटली आणि पाकिस्तान पंजाब प्रांतातील बहावलपूर यामध्ये 6 ठिकाणी 24 हल्ले केले। लष्करी तोफा आणि जैश-ए-मोहम्मदशी जोडल्या गेलेल्या आतंकवादी ठिकाणांना त्यांनी लक्ष्य केलं आणि त्यांना उद्ध्वस्त केलं। भारतीय हल्ल्यात मुजफ्फराबाद मधील बिलाल मुजुहरवर SCALP मिसाईल
आणि AASF हमर बॉम्बमधून त्यांच्यावर हल्ले केले. कसाबने पाकिस्तानमधील ज्या आतंकवादी केंद्रावरून प्रशिक्षण घेऊन मुंबईवर हल्ला केला होता त्या आतंकवादी प्रशिक्षण केंद्राला सुद्धा भारतीय लष्कराने उद्ध्वस्त करून टाकलं. 23 मिनिटांच्या या हल्ल्यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले असा दावा भारताने केला. भारताच्या या प्रतिहल्ल्यानं प्रत्येक भारतीय नागरिक आनंदाने नाचू लागला. फटाके फोडून भारतीय जवानांच्या प्रती सद्भावना व्यक्त केल्या गेल्या. पण मित्रांनो, या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय वायुसेनेचा पायलट म्हणून विंग कमांडो भूमिका सिंह आणि तिची सोबत केली कर्नल सोफिया कुरेशी हिनं या भारतीय सेनेतील 2 वीर महिला जवानांनी या वायुसेनेचं प्रतिनिधित्व करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. आणि सर्वजण आनंदाने आणि अभिमानाने म्हणायला लागले, भारत माता की वंदे.